नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण समोर जे गणपतीसाठी आसन आहे ते कसे विणायचे हे बघणार आहोत. हे बघा, याचा थोडासा असा फुलाप्रमाणे शेप आहे, गोल याप्रमाणे हे विणलेलं आहे. याची सुरुवात ही इथून होते आणि ही प्रत्येक पाकळी अशी एकाला एक लागून अशी विणलेली आहे आणि नंतर दोन बाजू एकत्र शिवलेल्या आहेत. यासाठी मी 6 नंबरच्या सुया म्हणजे 5 mm सुया वापरलेल्या आहेत आणि 4 प्लायची थोडीशी मीडियम जाड इतकी लोकर आहे. लोकर ही 25 ग्रॅम आणि ही 25 ग्रॅम इतकी लागते. जर एकच कलर वापरायचा असेल तर 50 ग्राम एका कलरची इतकी लोकर याला लागणी बाजूनी सुलट विणकाम आहे. सहज विणता येईल नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा, इतका हा सोपा प्रकार आहे. हाही 2 सुयांवर विणलेला आहे. दिसत असेल तुम्हाला, एकदम सुंदर दिसतो हा पीस. याचा गणपतीचा आसन म्हणून तुम्हाला उपयोग करता येईल, टेबलवर सेंटर पीस वगैरे म्हणून ठेवता येईल. त्याचप्रमाणे रुमाल जो आपला पारंपरिक प्रकार जो आहे तो म्हणून सुद्धा याचा उपयोग करता येईल. त्याचप्रमाणे इतर डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. अगदी कमी वेळात हा विणून होतो, सुंदर दिसतो हा. सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपतीचे आसन करायला आपण आता सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपण ज्या कलरचा आसन बनवायचा आहे त्याला कॉन्ट्रास्ट असा एक दुसऱ्या कलरचा धागा घ्यायचा आहे, एवढा इतका आणि क्रोशाची सुई घ्यायची आहे. कुठल्याही नंबरची चालेल, थोडीशी जाड असेल तर सोपे जातात टाके घालायला. आणि आपण जी विणणार आहोत ती सुई, तर टाके याप्रमाणे घालायचे आहेत. हे बघा, आपण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे जी गाठ घालतो ती घालून घेतलेली आहे आणि सुरुवातीला एक 2-3 साखळी घालून घ्यायची आहे की ते निघून येऊ नये म्हणून. हे बघा, इतक्या आणि आता याच्यावर हे टाके क्रोशाच्या सुईने घालायचे आहेत. कसे घालायचे ते बघूया. ही विणायची सुई आहे, ही क्रोशेची सुई. तर ही क्रोशेच्या सुईमध्ये हे आपण घातलेले आधीचे टाके आणि हा लूप आहे तो अडकवलेला आहे. ही जी सुई आहे त्याच्या पाठीमागून धागा घ्यायचा, क्रोशेची सुई या सुईच्या अशी वरून घ्यायची, हा धागा याच्या पाठीमागून घेतलाय आणि यातून सावकाश असा टाका हा काढायचा आहे याप्रमाणे. की हा एक टाका इथे झाला दिसत असेल. पुन्हा हा धागा या सुईच्या असा पाठीमागून घ्यायचा, ही क्रोशेची जी सुई आहे ती या सुईच्या वरून घ्यायची आणि पुन्हा याप्रमाणेच आधीच्याच प्रमाणे टाका घालायचा आहे. यातून हा काढून घ्यायचा याप्रमाणे. हे बघा, तर असे टाके घालत जायचं आहे. प्रत्येक वेळी हा धागा पाठीमागून घ्यायचा, ही क्रोशेची सुई त्याच्यावरून घ्यायची आणि यातून धागा ओढायचा की तो एक टाका बनेल. हे बघा, इथे टाके हे येत जात आहेत. तर असे एकूण 18 टाके घालून घ्यायचे आहेत. हे बघा, बरोबर 18 टाके झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 दोन्ही 18. आता हा जो धागा आहे इथे पण एक 4 साखळ्या घालून घ्यायच्या.
हे बघा, इथे पण पुढे आपण घातलेले आहेत 4 साखळ्या. तर हे यातून काढून बंद करून टाकायचे आहे असे, आणि इथे एक अशी छोटीशी अशी गाठ घालून टाकायची की जेणेकरून विणताना त्या साखळ्या सुटून येऊ नयेत. हे असंच राहणार आहे. तर हे याप्रमाणे टाके घालायचं कारण असं आहे की जेव्हा आपलं आसन तयार होईल तेव्हा ते 2 जे एंड असतात किंवा शेवट असतात ते जोडायचे आहेत, आणि त्यासाठी या प्रकारचे टाके घातल्यामुळं हे काढून टाकले की ते दोनही शिवायला खूप सोपं जाईल म्हणून हे घातलेले आहेत. अशा प्रकारच्या टाक्याला जिवंत टाके किंवा लाईव्ह टाके म्हणतात, की जे टाके आपल्याला काढून टाकता येतात आणि पुन्हा ते वापरता येतात यासाठी. तर आपल्याला कळेलच पुढे की हे कशासाठी आपण घातलेलं आहे. हे झालेलं आहे. आता आपल्याला ज्या पाहिजे तो कलर घ्यायचा आहे आणि पहिली ओळ असणार आहे ही, ती सगळी सुलट करायची. 18 टाके ते सगळे सुलट विणून घ्यायचे. पहिली ओळ आणि सगळ्या विषम ओळी या पूर्ण सुलट विणायच्या आहेत. हे बघा, हे याप्रमाणे इथे दिसेल. नंतर हे काढून टाकायचं आहे. तर ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. पहिली ओळ सगळी सुलट विणलेली आहे. ऑड ओळी किंवा विषम ओळी ज्या आहेत 1, 3, 5, 7 वगैरे त्या सगळ्या सुलट विणायच्या आहेत. दुसरी ओळ, पहिला टाका उचलायचा याप्रमाणे, धागा आतमध्येच आहे आणि उलटप्रमाणे टाका उचललेला आहे. त्यानंतर धागा बाहेर, एक सुलट, धागा आत घ्यायचा. SSK प्रमाणे 2चा 1 करायचा आहे, म्हणजेच पहिला सुलटप्रमाणे उचलायचा, दुसरा सुलटप्रमाणे उचलायचा. ते दोनही टाके डाव्या सुईवर घ्यायचे आणि मागून 2चा 1 करायचा. हा धागा आत म्हणजे अटी घेतलेली आहे. आता हा 2चा 1 केला, पुन्हा धागा आत घ्यायचा, पुन्हा SSK प्रमाणे 2चा 1 करायचा, 1 उचलायचा, दुसरा उचलायचा. ते दोनही टाके डाव्या सुईवर घ्यायचे आणि त्याचा पाठीमागून 2चा 1 करायचा. याप्रमाणे पुन्हा धागा आत. आता यानंतर ही अटी घेतलेली आहे. 11 टाके सुलट विणायचे आहेत. 1, 2, 3, 10 आणि 11. हा 1 टाका शिल्लक राहिलेला आहे, तर तो याप्रमाणे करायचा. धागा आत घ्यायचा, हा टाका उलटप्रमाणे उचलायचा, धागा आतमध्ये घ्यायचा, हा टाका उलटप्रमाणे उचललेला आहे आणि ही सुई अशी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे वळायचं आहे. हा धागा आता पाठीमागे येईल, म्हणजेच हा जो टाका आहे शेवटचा तो न विणता उचललेला आहे उलटप्रमाणे. आता पुन्हा तिसरी ओळ, हा जो पहिला टाका आहे तो पुन्हा उचलून घ्यायचा आहे, आत धागा घ्यायचा, उचलायचा, धागा बाहेर घ्यायचा. हे सगळे टाके सुलट विणायचे आहेत. ही तिसरी ओळ आहे. फक्त पहिला टाका उचलून घेतला उलटप्रमाणे, धागा बाहेर घेऊन सगळे टाके सुलट विणायचे आहेत. विषम किंवा ऑड ओळी ज्या आहेत त्या सगळ्या सुलट विणायच्या आहेत. ही जी अटी घेतलेली आहे ती सुद्धा विणायची आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी ओळ ही दुसऱ्या ओळीप्रमाणेच असणार आहे. 2, 4, 6 आणि 8 ओळी या एकसारख्याच असणार आहेत. आता ही चौथी ओळ
उलटप्रमाणे पहिला टाका उचलायचा, धागा बाहेर, एक सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा म्हणजेच अटी घ्यायची, 2चा 1 SSK प्रमाणे करायचा आणि ते 2 पाठीमागून विणायचे, धागा आत, पुन्हा SSK प्रमाणे 2चा 1 करायचा, पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोन्हीचा पाठीमागून 1 करायचा, धागा आत, यानंतर 11 टाके सुलट विणायचे आहेत, 1 2 10 आणि 11. आता हळूहळू तुमच्या लक्षात येत जाईल, जसजशा ओळी वाढतील तसतसे ह्या सुईवरचे, डाव्या सुईवरचे टाके हे वाढत जाणार आहेत. आता 11 टाके विणून झाले. आता हे 2 असेच ठेवायचे आणि याप्रमाणे विणायचं आहे, धागा आतमध्ये घ्यायचा, पुन्हा हा टाका उचलायचा उलटप्रमाणे आणि सुई फिरवून घ्यायची म्हणजेच वळायचं आहे. डाव्या हातातली सुई उजव्या हातात घ्यायची, उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची म्हणजेच वळायचं आहे. हा धागा पाठीमागेच आहे. लक्षात येईल तुमच्या की हा जो टाका आहे तो असाच इकडे आलेला आहे. आता असणार आहे ती चौथी ओळ. चौथ्या ओळीला पुन्हा हा पहिला टाका आहे डाव्या सुईवरचा तो उचलून घ्यायचा, धागा आतमध्ये घ्यायचा, हा टाका उचलून घ्यायचा उलटप्रमाणे, पुन्हा धागा बाहेर घ्यायचा आणि सगळे टाके सुलट विणायचे. 5वी ओळ आहे. 5वी ओळ ही पहिल्याच ओळीप्रमाणे म्हणजे सगळे सुलट विणतो. 5वी ओळ पूर्ण झाली. ज्याप्रमाणे दुसरी ओळ किंवा चौथी ओळ विणलेली आहे त्याचप्रमाणे 6वी ओळ विणायची आहे. ती अशी, पहिला टाका उचलून घ्यायचा उलटप्रमाणे, धागा बाहेर, एक सुलट, आत धागा घ्यायचा, 2 SSK प्रमाणे विणायचे, पुन्हा धागा आत, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे करायचा आहे, पुन्हा धागा आत, 11 टाके सुलट विणायचे आहेत, 1 2 10 आणि 11. चौथ्या ओळीला 2 टाके होते. आता पुन्हा इथे तुम्हाला दिसत असेल की 3 टाके राहिलेले आहेत. तर शेवटचा टाका याप्रमाणे विणायचा, आत धागा घ्यायचा, हा उलटप्रमाणे उचलून घ्यायचा, सुई फिरवून घ्यायची. 6वी ओळ पूर्ण झाली. हा धागा असाच पाठीमागे असणार आहे. 7वी ओळ, आत धागा घ्यायचा, हा टाका पुन्हा उलटप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा बाहेर, उरलेले सगळे टाके सुलट. ही 7वी ओळ आहे. 8वी ओळ पुन्हा दुसऱ्याप्रमाणेच विणायची आहे. 2 4 6 ज्याप्रमाणे विणल्या त्याचप्रमाणे विणायची आहे. पहिला उलटप्रमाणे उचलायचा, धागा बाहेर, एक सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, आत धागा, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, आत धागा, 11 टाके सुलट, 1 2 10 आणि 11. 6व्या ओळीला 3 टाके होते. आता इथे 4 राहिलेले आहेत. शेवटचा टाका याप्रमाणे करायचा आहे. उलटप्रमाणे उचलायचा, ओळ फिरवून घ्यायची किंवा सुई फिरवून घ्यायची. 8वी ओळ पूर्ण झालेली आहे. 9वी ओळ, धागा आतमध्ये घ्यायचा, पहिला टाका उचलून घ्यायचा, धागा बाहेर, सगळे टाके सुलट विणायचे. ही 9वी ओळ आहे. हे बघा, 9व्या ओळी अखेर याप्रमाणे हे विणकाम दिसणार आहे. 10वी ओळ याप्रमाणे असणार आहे. पहिला उचलून घ्यायचा, उलटप्रमाणे धागा बाहेर, एक सुलट, उलटप्रमाणे उचलून घेतला, त्यानंतर एक सुलट. आता टाका हा बंद करायचा आहे.
याप्रमाणे, म्हणजेच 10व्या ओळीला पहिले 4 टाके बंद करायचे आहेत. हा पहिला केला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा 4. एकूण 4 टाके बंद झाले. 10वी ओळ आहे ही. त्यानंतर 12 टाके सुलट, 1 2 11 आणि 12. त्यानंतर आत धागा घ्यायचा, एक उचलायचा उलटप्रमाणे आणि ही ओळ किंवा सुई फिरवून घ्यायची. 10वी ओळ पूर्ण झाली. आता 11वी ओळ. 11वी ओळ नेहमीप्रमाणे धागा आत घ्यायचा, हा उचलायचा, धागा बाहेर, उरलेले सगळे टाके हे सुलट. 11वी ओळ ही पहिल्या ओळीप्रमाणेच असणार आहे. 12वी ओळ. 12, 14, 16 आणि 18 या 4ही ओळी एकसारख्या विणायच्या आहेत. तर 12वी ओळ याप्रमाणे येईल. पहिला उचलायचा उलटप्रमाणे, धागा बाहेर, एक सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत, 6 टाके सुलट विणायचे, 1 2 3 4 5 6. 6 टाके उलट विणले. ही 12वी ओळ आहे. त्यानंतर धागा आत घ्यायचा, एक टाका उचलून घ्यायचा, सुई फिरवून घ्यायची. 12वी ओळ पूर्ण झाली. याचप्रमाणे 12व्या ओळीप्रमाणे 14, 16 आणि 18 या ओळी विणायच्या आहेत. 13, 15 आणि 17 आणि 19 या ओळी पहिल्या ओळीप्रमाणेच येतील. आत धागा घ्यायचा, पहिला उचलायचा, धागा बाहेर आणि सगळे टाके सुलट. याप्रमाणे आपण पहिली ओळ विणतो. त्याचप्रमाणे ही 13वी ओळ. हे बघा, हे विणकाम असं येत जाणार आहे. 13वी ओळ पूर्ण झाली. 14वी ओळ 12व्या ओळीप्रमाणेच आहे. आपण एकदा ओळ विणून पुन्हा एकदा बघूया. 14वी ओळ. पहिला उचलायचा, धागा बाहेर, एक सुलट, धागा आत घ्यायचा, 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत, त्यानंतर 6 टाके सुलट, 1 5 6. शेवटी आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, सुई फिरवून घ्यायची आहे. ही 14वी ओळ आहे. प्रत्येक इव्हन ओळीला किंवा सम ओळीला ह्या सुईवरचे एक एक टाके वाढत जातात. हे तुमच्या विणताना लक्षात येईल. ठीक आहे. हा उचलला, सुई फिरवून घ्यायची. आता 15वी ओळ. तर याप्रमाणे विणकाम होत जाणार आहे. सम ओळी किंवा इव्हन रोज ज्या आहेत इथून पुढे 16 आणि 18, 12वी आणि 14वी ओळ ज्याप्रमाणे विणली त्याप्रमाणे विणायच्या आहेत. आणि आता ही 15वी ओळ असणार आहे. 15, 16, 17, 18, 19 या 5 ओळी आता करायच्या आहेत. आणि मग त्याच्या पुढे पुढचा भाग. 19 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता 20वी ओळ अर्थातच या बाजूला असणार आहे. आता पुन्हा पहिले 4 टाके बंद करायचे आहेत. तर याप्रमाणे बंद करायचे. 10व्या ओळीला आपण केले त्याप्रमाणे. पहिला आपण नेहमीप्रमाणे हा उचलून घेतो, तर त्याप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा बाहेर, त्यापुढचा सुलट, हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा आणि पुढचे 3 याचप्रमाणे विणायचे आहेत. 2
3 4 याप्रमाणे. आता 7 टाके सुलट विणायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. ही 20वी ओळ आहे. आपलं विणकाम बरोबर चाललेलं आहे की नाही हे बघण्यासाठी हे 10 टाके असले पाहिजेत या सुईवर. डाव्या सुईवर 3 आणि 3 6 3 त्रिक 9 आणि 10 ही खूण आहे याची, की आपलं विणकाम बरोबर चाललेलं आहे. 20वी ओळ आहे. शेवटचा टाका 7 सुलट विणल्यानंतर शेवटचा टाका उचलून घ्यायचा. उलटप्रमाणे सुई फिरवून घ्यायची. याप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रमाणे सुई फिरवून घेतो त्याप्रमाणे सुई फिरवून घ्यायची. आता 20 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. 21वी ओळ. 21वी ओळ ही पहिल्या ओळीप्रमाणेच विणायची. धागा आतमध्ये घ्यायचा, पहिला टाका उचलायचा, धागा बाहेर, सगळे उरलेले सुलट टाके. 21वी ओळ पूर्ण झाली. आता इथून पुढे 22वी ओळ. तर 22 24 26 आणि 28 या 4 ओळी एकसारख्याच विणायच्या आहेत आणि 23 25 27 आणि 29 या ओळी या पहिल्या ओळीप्रमाणेच येतील. 22वी ओळ आहे. पहिला उचलायचा, धागा बाहेर, 1 सुलट, धागा आत घ्यायचा, या 2 टाक्यांचा SSK प्रमाणे विणायचा. पुन्हा धागा आत, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत. त्यानंतर ही 22वी ओळ आहे. 1 टाका सुलट विणायचा आणि आता सुई फिरवायची आहे. त्यापूर्वी आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा आणि सुई फिरवून घ्यायची. याप्रमाणे 22वी ओळ पूर्ण झालेली आहे. 23वी ओळ. पहिल्या ओळीप्रमाणे टाका पहिला उचलायचा, धागा बाहेर, सगळे टाके सुलट विणायचे. चोवीसावी ओळ 22 प्रमाणेच असणार आहे. पहिला उचलायचा, धागा बाहेर, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत, 1 सुलट, धागा आत, 1 नुसता उचलून घ्यायचा आणि वळायचा आहे. ही 24वी ओळ पूर्ण झाली. 25वी ओळ. पहिला उचलायचा, धागा बाहेर, सगळे टाके सुलट. 26वी ओळ 22व्या ओळीप्रमाणेच. पहिला उचलायचा, धागा बाहेर, 1 सुलट, धागा आत, 2चा 1 SSK प्रमाणे विणायचा, धागा आत, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे विणायचा, धागा आत, 1 सुलट, धागा आत, 1 उचलायचा, वळायचा. 26वी ओळ पूर्ण झाली. 27वी ओळ. आत धागा घ्यायचा, 1 उचलायचा, धागा बाहेर, सगळे टाके सुलट विणायचे. 28वी ओळ 22व्या ओळीप्रमाणेच आहे. पहिला उचलायचा, धागा बाहेर, 1 सुलट, आत धागा घ्यायचा, 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, पुन्हा धागा आत, पुन्हा 2चा 1 SSK प्रमाणे करायचा, धागा आत, 1 सुलट, धागा आत, 1 उचलायचा, सुई फिरवायची. 28वी ओळ पूर्ण झाली. 29वी ओळ.
धागा आत, पहिला उचलायचा, धागा बाहेर, सगळे टाके सुलट विणायचे. 29 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. हे बघा, हे विणकाम असं दिसणार आहे. आता 30वी आणि शेवटची ओळ, 30वी आणि शेवटची ओळ या पॅटर्नची. 30व्या ओळीला पुन्हा टाके बंद करायचे आहेत. पहिला नेहमीप्रमाणे उचलायचा, धागा बाहेर आणि एकूण 4 टाके बंद करायचे. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. 4 टाके बंद झाले. हे राहिलेले जे सगळे टाके आहेत 30व्या ओळीला, ते सगळे सुलट विणायचे आहेत. 17 टाके असणार आहेत. हे सगळे सुलट पहिला सोडून. ती 6वी ओळ पूर्ण झाली. सुईवर 18 टाके आता असणार आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 2 18. 30 ओळी पूर्ण झाल्यानंतर हा एक भाग किंवा पाकळी म्हणता येईल तयार होते. तर असे अजून 5 भाग बनवायचे आहेत. ह्याच ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. आता इथून पुन्हा पहिल्या ओळीपासून सुरुवात करायची ते 30व्या ओळीपर्यंत याचप्रमाणे विणायचं की पुन्हा दुसरी पाकळी येईल. आपल्याला जर कलर बदलायचा असेल तर इथून दुसरा कलर तुम्ही लावू शकता. तर याप्रमाणे 5 पाकळ्या आपण पूर्ण करून घेऊया. याच 30 ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत. 5 वेळा विणल्यानंतर ह्या अशा एकूण 6 पाकळ्या तयार होतील. तर त्या आपण पूर्ण करून घेऊया. एकूण 6 भाग विणून पूर्ण झालेले आहेत. आता हे 2 भाग एकत्र करायचे आहेत. मी 2 कलर वापरलेले आहेत. ही उलट बाजू आहे, यावरून ओळखत असेल तुम्हाला तर, आणि ही सुलट बाजू असणार आहे. आता हे टाके जे आहेत, आता ह्या भागाची ही 30वी ओळ आहे ती पूर्ण केलेली नाही आहे. शेवटच्या भागाची 30वी ओळ याप्रमाणे करायची आहे. बाकी सगळे भाग 30 ओळी पूर्ण केल्यानंतर एका ओळीपासून परत सुरुवात केलेली आहे. पण शेवटच्या भागाची 30वी ओळ याप्रमाणे विणायची आहे. पहिला उचलायचा नेहमीप्रमाणे, धागा बाहेर, 4 टाके बंद करायचे. 1 2 3 4. हे 4 टाके झाले. आणि हा एक टाका जो आहे तो या सुईवर घ्यायचा आहे, डाव्या सुईवर. इथंपर्यंतच शेवटचा जो भाग आहे त्याची 30वी ओळ इथंपर्यंतच विणायची आहे. पुढचे टाके विणायचे नाहीत. आता हे टाके याच सुईवर ठेवायचे. हा भाग यावरच राहील. हे टाके आता सोडवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये ही उलट बाजू आहे ती आतल्या बाजूस आलेली आहे. हा वरचा भाग आहे. तर आता हे टाके सोडवत जायचे. याच पद्धतीने टाके या सुईवर घ्यायचे, म्हणून या बाजूने सोडायचं आहे. हे बघा, असा हा धागा ओढला की आता हे टाके सुटणार आहेत. तर काय करायचं आहे, सावकाश सावकाश एक एक टाका या सुईवर घ्यायचा, म्हणजे नाहीतर तो एकदम खाली जाऊ शकतो. हा असा
एक काढला की बरोबर हा टाका येईल, तो या सुईवर घ्यायचा. पुन्हा पुढची साखळी काढायची, दुसरा टाका येईल. याप्रमाणे हळूहळू हे सगळे टाके या दुसऱ्या सुईवर घ्यायचे आहेत. एकदम ओढायचं नाही आहे, नाहीतर ते टाके खाली जायची शक्यता असते. तर एक एक टाका काढायचा आणि एक एक टाका त्या सुईवर दुसऱ्या घ्यायचा आहे. हे बघा, याप्रमाणे बरोबर 18 टाके घेतलेले आहेत. हे बघा, 18 टाके आहेत. हे 18 टाक्यापासूनच आपण सुरुवात केलेली होती. तर हे 18 टाके आहेत. हे इथेच असा हा दोरा राहू द्यायचा आणि हा आतमध्ये घालायचा. आता 2 सुयांवर टाके झालेले आहेत. उलट बाजू आतल्या बाजूला आहे दोन्ही याची. ही सुलट बाजू आहे, ही सुलट बाजू आहे. ती दोन्हीही बाहेर आहे. दोन्ही सुयांवर 18 टाके आहेत. हे 2 या पद्धतीने शिवायचे आहे. तर हा जो धागा आहे तो साधारणपणे याच्या 3 पट एवढा घ्यायचा, म्हणजे मग तेवढा पुरून जाईल. हे बघा, एवढा याच्या 3 पट इतका हा धागा घ्यायचा, म्हणजे तो पुरतो. आणि त्याच धाग्याने शिवायचं आहे. आता ते शिवायचं कसं ते बघूया. धागा जो आहे तो पाठीमागच्या सुईच्या बाजूला असणार आहे. यासाठी आणखीन एक तिसरी सुई लागेल. या सुईवरच्या पहिल्या टाक्यातनं घालायची सुई आणि पाठीमागच्या बाजूने 2 टाके जे आहेत पहिले 2 त्यातून ही सुई घालायची याप्रमाणे. आणि हे 3 टाके एकत्र विणायचे आहेत. तर काय करायचं, पहिल्यांदा या 2 टाक्यातनं सुई काढायची अशी, आणि नंतर या 1 टाक्यातनं काढायची आणि हे 3ही टाके सुईवरून काढून टाकायचे आहेत. आता हा जो टाका आहे तो पाठीमागच्या सुईवर पुन्हा घ्यायचा. पुन्हा पहिल्या टाक्यातून सुई घालायची आणि पाठीमागच्या सुईवरील पहिल्या 2 टाक्यातून सुई घालायची. म्हणजेच एकावेळी 3-3 टाक्यातून टाका विणायचा आहे. सुई काढताना पहिल्यांदा या 2 टाक्यातून काढायची आणि नंतर पहिल्या टाक्यातनं काढायची, म्हणजे ते काढायला सोपं जाईल. आणि थोडंसं असं ओढायचं आहे, जास्त ओढायचं नाही आहे. पुन्हा हा जो टाका आहे तो पाठीमागच्या सुईवर घ्यायचा. याप्रमाणे हे टाके बंद करायचे आहेत. या पुढच्या सुईच्या एका टाक्यातून घालायची सुई, पाठीमागचे 2 टाके घ्यायचे आणि टाक्यातून हे विणायचं आहे. याप्रमाणे 3ही टाके सुईवरून काढून टाकायचे. हा जो विणलेला आहे टाका तो पाठीमागच्या सुईवर घ्यायचा आणि पुन्हा 3 टाके याप्रमाणे हे बंद करत जायचं आहे. याप्रमाणे हे सगळे टाके आपण बंद करून घेऊया. हे बघा, शेवटचे 2-2 टाके राहिलेले आहेत आणि बंद करायचं आहे, जसे आपण आत्तापर्यंत केले त्याप्रमाणे. आणि हे 2 टाक्याचा पुन्हा एक करायचा.
हे बघा याप्रमाणे, आणि हा जो आहे तो यातनं ओढायचा की हा बंद होऊन जाईल टाका. आता हा मधला जो राऊंड आहे तो व्यवस्थित करायचा आहे. हे बघा इथून आपण बंद केलेलं आहे, कळतही नाही आहे की कुठे बंद केलेलं आहे ते. धागा कट करायचा राहिलेला आहे तो इथे जरा कट करून घेऊया आपण. आता सगळे धागे कट झालेले आहेत आणि या अशा इथे गाठी घालून टाकायच्या एकमेकाला की जेणेकरून टाके सुटून येऊ नयेत. तर इथे एक याच्यावर वगैरे 1-2 टाके घालून घ्यायचे की जेणेकरून ते व्यवस्थित दिसावं. हे जे शेवटचे जे धागे आहेत ते आपल्याला लपवावे लागतील. तर याप्रमाणे लपवायचे आहेत. नेहमी आपण बाकीच्या याच्यामध्ये ज्याप्रमाणे लपवतो हेही धागे आपण आता आतमध्ये घालून घेऊया. आपली सगळं हे गणपतीचं आसन वगैरे तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं गणपतीचं आसन म्हणता येईल ते पूर्ण झालेलं आहे. हे बघा असा फुलासारखा छान शेप दिसत आहे. 2 कलरमध्ये विणलेलं आहे. हे सुलट बाजूने हे याप्रमाणे दिसतं आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसतं. कलर चेंज केल्यामुळे इथे दिसत आहे. जर एकच कलर वापरला तर हेही दिसत नाही. तुम्ही दोन्हीकडून वापरू शकता. दिसतं अगदी छान आणि तुम्हाला याचे 2-3 प्रकारे उपयोग करता येईल. याचा आशा आहे की तुम्हाला हे विणायला आवडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.